हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा ब्लॉग खास असणार आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे स्टे ट्यून बघत राहा. आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा नक्कीच माझ्या चॅनेलला, म्हणजे आणवीज वडला. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. बघू शकता आमच्या घरी बांधकाम चालू आहे. एका भिंतीचा स्लॅब पडलेला होता, ओबडधोबड झालेला होता आणि पुट्टी पण निघाली होती. तर त्याचा स्लॅब कामगार आलेले आहेत घरी आणि त्यांनी केलेला आहे. आज दिवसभर लाईट नसल्यामुळे ते काय आलेले नाहीत. तर असा स्लॅब केलेला आहे, बघू शकता. पूर्णपणे स्लॅब खरडून काढला आणि दुसरा स्लॅब केलेला आहे या पूर्णपणे एका भिंतीला. बघू शकता अशी भिंत आहे आणि याच्यावर आता पाणी मारायला सांगितलं आहे. तर आता पाणी मारणार आहे नंतर थोड्या वेळानं. बघू शकता असा स्लॅब झालेला आहे आणि असा पसारा पडलेला आहे सगळीकडं. तर घर म्हटले पसारा आलाच, त्यातनं बांधकाम करायचं तर मुश्किल काम, त्यामुळे पसारा तर होणारच आहे शेवटी. तर असं आहे आजचं बांधकाम, स्लॅबचं बांधकाम. तर बघू शकता आता या स्लॅबची भिंतीला दिवसातनं 2-3 वेळा पाणी मारायला पाहिजे, त्यामुळे ओलं होणार आहे. तर असा आहे स्लॅब. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. बाजारून करून आलेली आहे, त्यात घरात लाईट नाही दिवसभर. सकाळपासून लाईट गेली आहे. जनरली सोमवारी लाईट नसते, पाणी पण नसतेच. एक दिवस सोमवारचं पाणी बंदच केलेलं आहे. आत्ताच बाजारून करून आलेली आहे. आता दाखवते काय काय भाजीपाला आणलेला आहे ते. बघू शकता केळी आणलेली आहे तिथं. बघू शकता भाजी आणलेली आहे, मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, वांगी, कारली, शेवग्याच्या शेंगा, फुलं आणि आंबे. 250 रुपये डझन आणलेले आहेत, फक्त डझन. आणि एवढा सगळा बाजार केलेला आहे, आणलेला आहे. बघू शकता इथं आता बघू शकता असे आंबे आणलेले आहेत, 250 रुपये डझन. बघू शकताय. नाही आणली, नाही अजून 4-5 दिवसानं. आता आमची आई भाजी नीट करते आणि स्वतंत्र पिशवीमध्ये टाकते एक भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणवीज वडला माझ्या चॅनेलला. काल रात्री खूप पाऊस पडला, धो रात्रभर पडला आहे. लाईट पण नव्हती काल दिवस रात्री, 2-4 तास लाईट नव्हती, नंतर आली शेवटी. चला तर असा होता आजचा. हिंमत आहे वय त्याला, मोकळी बाटली ती, एवढं काय त्याचं मन घालायचं. चांगला आहे का तो नाही एकच की, मग एकच, दुसरं नव्हतंच. लाईट कलर होतं. इथे मशीनचा आवाज येऊ शकतो तुम्हाला. फरशी कट करायचं मशीन आहे, म्हणजे सिमेंट कट करायचं, थोडंसं ग्राइंड करायचं ते मशीन आणले, त्याचा आवाज येतो आहे, त्यामुळे समजून घ्या. आत काम चालू आहे, त्यामुळे भरपूर धुळा पडणार आहे. आणि आणवीला येता वडापाव आणला. कशी खाते बघा आणवी वडापाव. तिला वडापाव खूप आवडतो, प्रचंड प्रमाणात आवडतो. आत्ताच बाहेरून आलेली आहे. आणवीचं केस कट करायचं होतं, तसंच आईला गाऊन घ्यायचा होता जरा, आणि आईच्या मोबाईलचं कार्ड पण बदलायचं होतं. ही सगळी कामं झालेली आहेत. आणवीचं केस कटिंग करायचं एक पण दुकान उघडलं नव्हतं. 4 दुकानं पालखी घातली, 4 पण बंद आहेत. बहुतेक मंगळवारी सगळी दुकानं बंद असतात, ते मला माहीत नव्हतं. त्यामुळे खूप वेळ लागला आणि आईलाच गाऊन घेतला. अधिक मासाचं वाण द्यायचं असतं म्हणतात, अधिक मासाची ओटी करायची असते. तिला साड्या तर भरपूर आहेत, त्यामुळे मी तिची गरजेची खरेदी केली. ती म्हणजे आईला गाऊन घेतला, म्हणजे तिच्या साईडचा गाऊनमध्ये जे जरा कम्फर्टेबल असते. आणि मोबाईलचं कार्ड बदलायचं होतं, ते बदललं. केस कटिंग करायची दुकानं 3-4 फिरली असतील, 3 पण बंद आहेत, 4 पण बंद होती. इथल्या इथं येता इथल्या इथं पण दुकान बघितलं, ते पण बंद आहे. आत्ता आले आणि आणवीला येता वडापाव आणला आणि एक माझा घेतला. बघू शकता स्वयंपाकघरात सगळीकडे धूळ पसरलेली आहे. ताटावरनी, फिल्टरवर, डब्यावर सगळीकडे धूळ आहे. भरपूर धूळ उडलेली आहे, कारण फरशी बसवायची आहे म्हणून, त्यासाठी सगळीकडे धूळ पडलेली आहे. केळांवर सुद्धा पडलेली आहे बघा, भाजीवर सुद्धा पडलेली आहे, सगळ्यावरच पडलेली आहे. आमचं जेवण चाललेलं आहे आता. इथं मुगाची आमटी, भात, चपाती आणि कोबीची भाजी. आता आमची आई जेवत आहे. आणवीने 2 वडापाव खाल्ले आहे, त्यामुळे ती नंतर जेवणार आहे.
तर असं आहे आमचं सगळ्यांचं आजचं जेवण. तर आई जेवत आहे, नंतर मी आत्ता जेवत आहे. ती माणसं बाहेर गेल्यात तवर जेवून घ्यावं म्हटलं. चला तर मग जेवून घेते आता मी पण. माझं जेवण इथं आहे आता. खाली तर बसता येणार नाही, भरपूर धूळ आहे, त्यामुळे खाली बसता नाही. त्यामुळे आजच्या दिवस कॉटवरच जेवण करते मी. सकाळी बघू शकता किती धुळा होता. आता स्वच्छ केलं घर आईनं आणि मी दोघींनी मिळून. गॅस संपला होता, आत्ताच गॅस जोडला आहे. आता चहा बिस्किटाचा एन्जॉय करत आहे आम्ही. 2 घे. आणि अन्वीला पण चहा पाहिजे म्हणत होती, त्यामुळे तिला पण केला आहे. आणि ये चहा प्यायला. असा राडा झाला आहे बघा. आत्ता घर लोटून काढले सगळं. असं अजून पसारा पडलेला आहे. चपाती पाहिजे असली तर आहे बघ तिथं. हां, अजून एक दिवस लागणार आहे. 2 दिवस लागणार आहेत ॲक्च्युली. आज उद्या 2 दिवस लागतील. अशा फरशा बसलेल्या आहेत बघू शकताय. एवढ्याच फरशा बसलेल्या आहेत. 3 लाईन बसलेल्या आहेत आज. आणि इथं वरती बसवायच्या आहेत अजून. ते मशीन नाही फरशी कट करायचं म्हणून गेले ते. आता 2 दिवस लागतील त्यांना, उद्या परवा. चहा बिस्किट खातो ते आम्ही. तुम्ही पण या आमच्याबरोबर चहा आणि बिस्किट खायला, एन्जॉय करायला. चला तर मग चहा बिस्किट खाऊन भेटते. चला तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला नक्कीच. पुन्हा भेटू एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.